नमस्कार, मी अनंत कौशल. आपण पाहत आहोत 11th क्लास अँड 12th क्लास ऑर्गॅनिक केमिस्ट्री PYQ और प्रिव्हियस इयर रिॲक्शन. तर आजच्या सर लेक्चरमध्ये आपण दोन रिॲक्शन पाहायचे आहेत. फर्स्ट रिॲक्शन नेम ॲज वूज रिॲक्शन अँड सेकंड नंबर रिॲक्शन नेम ॲज इस्टरिफिकेशन रिॲक्शन. रिमेंबर? ओके. फर्स्ट रिॲक्शन सर कोणती आपली? ऊज सर रिॲक्शन. रिपीट मी, कोणती? ऊज रिॲक्शन. आपण सर मागालच्या लेक्चरमध्ये दोन एक्झाम्पल सर पाहिले होते. आजच्या सर लेक्चरमध्ये आपण सर तिसरं एक्झाम्पल पाहणार आहोत. रिॲक्शन नेम ऊज रिॲक्शन अँड सेकंड नंबर रिॲक्शन नोन ॲज इस्टरिफिकेशन रिॲक्शन फ्रॉम कार्बोक्सिलिक ॲसिड अँड अल्कोहोल prepared ईस्टर रिॲक्शन नोन ॲज इस्टरिफिकेशन रिॲक्शन. रिमेंबर? ओके. घ्या देवाचं नाव पांडुरंग. लिहा सर. वन टाईप ऑफ ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन कंपाऊंड पासून प्रिपेअर होणारा कंपाऊंड नोन ॲज हॅलो अल्केन. लिहा सर. द टू मोल ऑफ ब्रोमोबेन्झीन रिॲक्ट विथ टू मॉलिक्यूल ऑफ सोडियम मेटल. रिमेंबर भाई साहब? रिमेंबर. लिहा सर इथं रिॲक्शन लेम्स आपण लिहिलं होतं प्रिव्हियसमध्ये. लिहा टू मॉलिक्यूल ऑफ क्लोरोबेन्झीन. कोणतं बेन्झीन भाई साहब? ब्रोमो बेन्झीन. अरे कोणतं बेन्झीन घ्या? ब्रोमो घ्या. ब्रोमो बेन्झीन. तर या कंपाऊंडला बघा आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये ब्रोमो बेन्झीन सर असं म्हटलं जातं. अरे इसको का बोलते भाई साहब? ब्रोमो बेन्झीन बोलते. वन टाइप ऑफ एरोमॅटिक हॅलो अल्केन आहे. अरे हाँ या ना भाई साहब? हा सर. ब्रोमो बेन्झीन रिॲक्ट विथ टू मॉलिक्यूल ऑफ सोडियम मेटल. अरे कोणतं सर आपलं मेटल आहे? सर आपलं सोडियम आहे. सोडियम. नंतर पुन्हा काय आपलं MaTl मेटल आहे. बोलो हाँ यांना भाई साहब? हा जी हाँ. द ब्रोमो बेन्झीन रिॲक्ट विथ टू मॉलिक्यूल ऑफ सोडो. ओके. सोडियम मेटल. बोलो हाँ भाई साहब? हा जी हाँ. सोडियम मेटल. लिहा पण द प्रेझेंट ऑफ वन टाइप ऑफ कॅटलिस्ट नोन ॲज ड्राय ROR मीन्स आपलं काय? ड्राय इथर. रिपीट मी, ड्राय इथर इज वन टाइप ऑफ ॲनेस्थेसिया. रिमेंबर भाई साहब? रिमेंबर. ड्यू टू सर आपलं केमिकल मिळतं. कंपाऊंड नेम इज डायफिनाइल. तर या सर कंपाऊंडला बघा आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये डायफिनाइल सर असं म्हटलं जातं. अरे इसको जी का बोलते? इसको बोलते डायफिनाइल. लिहा सर नाव डायफिनाइल. इसको जी का बोलते? इसको जी बोलते डायफिनाइल बोलते. रिमेंबर? ओके. प्लस टू मॉलिक्यूल ऑफ NaBr मीन्स आपलं काय? सोडियम ब्रोमाइड. आणि हिचं कंपाऊंड नाव काय? सोडियम ब्रोमाइड. अगोदर कोणतं? डायफिनाइल आहे. रिमेंबर? ओके. कोणती सर रिॲक्शन आपली ही? कोणती रिॲक्शन आहे? ऊज रिॲक्शन आहे. अँड सेकंड नंबर रिॲक्शन नोन ॲज इस्टरिफिकेशन रिॲक्शन. लिहा असं छोटंसं नाव ऊज रिॲक्शन. अरे कोणती रिॲक्शन सर जी आपली? ऊज रिॲक्शन. रिमेंबर? ओके जी. ओके. अरे सर जी कळत आहे का? ओके. आता सर इस्टरिफिकेशन रिॲक्शन. अरे कोणती? इस्टरिफिकेशन मीन्स प्रिपरेशन रिॲक्शन ऑफ इस्टर फ्रॉम कार्बोक्सिलिक ॲसिड अँड अल्कोहोल. कोणतं अल्कोहोल? अरे कोणतं अल्कोहोल? लिहा सर इथं काय लिहायचं? इस्टरिफिकेशन लिहायचं. लिहा सर. इस्टरिफिकेशन. रिमेंबर? ओके. या सर आपलं सर्वांचं आवडतं अल्कोहोल CH3 सिंगल बॉन्ड CH2 डबल बॉन्ड OH. ओके. डबल बॉन्ड बाय नॉट. ओके. ओनली सिंगल बॉन्ड नोन द कंपाऊंड इथॅनॉल. तर या कंपाऊंडला बघा आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये इथॅनॉल असं म्हटलं जातं. ओके. हा यांना सर्वात महत्त्वाचं केमिकल व्हायचं सध्या. सर्वात महत्त्वाचं केमिकल इथॅनॉल. प्लस कोणतं केमिकल आपलं? कार्बोक्सिलिक ॲसिड. एक्झाम्पल CH3 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH. या कंपाऊंडला म्हणतात बघा ॲसेटिक ॲसिड.
अरे सो का बोलते इसको जी बोलते ॲसिटिक ॲसिड. लिहायचं नंतर प्रेझेंट ऑफ ॲसिडिक कंडिशन. अरे काय लिहायचं तर प्रेझेंट ऑफ H प्लस मीन्स आपलं काय ॲसिडिक कंडिशन गिव टू CH3 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3 प्लस आपलं H2O. The compound name is one type of perfume known as a compound ethyl acetate. तर या कंपाऊंडला बघा आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये म्हणतात बघा इथाइल ॲसिटेट इज अ वन टाईप ऑफ इस्टर यूज ऑफ परफ्यूम इथाइल ॲसिटेट. रिमेंबर ओके. घ्या देवाचं नाव पांडुरंग. फर्स्ट रिॲक्शन नोन ॲज उज रिॲक्शन. एक्झाम्पल 2 molecule of bromobenzene react होतं 2 molecule of sodium metal give to diphenyl plus 2 molecule of sodium bromide. And second reaction known as esterification reaction when ethanol react with acetic acid present of acidic condition means H plus give to ethyl acetate plus water molecule. बोलो ना हा सर बाच्छा पोत माक मी